आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी याकरिता नागपूर परिवहन मंडळानं आपली बसतर्फे IT पार्क नागपूर येथील ॲलन इन्स्टिट्यूटकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या क्लासेसच्या वेळेनुसार बसची फेरी निश्चित करण्यात आली आहे. या सेवेसाठी 3 विशेष AC बस तैनात करण्यात आल्या असून या बस सकाळी 7:20 ते रात्री 8:50 पर्यंत दररोज धावणार आहेत. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्रे न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्र मिळाल्यावर लगेच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो, असंही सरकारनं कळवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल, असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. हवामान. मागील 24 तासात विदर्भात नागपूर इथं सर्वाधिक 45°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली असून पुढील काही तासात भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर इथं काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळाची शक्यता आहे. तर चंद्रपूर जिल्ह्याला आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज नागपुरात संध्याकाळी हलक्या पावसांच्या सरींनी वर्षाव केला होता. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.